भारतीय संविधानाच्या प्रती राज्यसभेत व विधानसभेत 75 वर्ष संविधानाला झाले यावर चर्चा करताना अनेकांनी भारतीय लोकशाहीची प्रशंसा आणि त्या लोकशाही कशावर चालते तर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालते। या निमित्तानं अनेक विचारवंतांनी अनेक खासदारांनी आपले विचार मांडलेले आहेत आणि यातून हे निष्पन्न झालं की 75 वर्षे या देशामध्ये जी लोकशाही टिकली आहे, जिथं विविधतेत एकात्मता दिसून आलेली आहे, अनेक धर्म, जाती, पंथ यांना एकत्र बांधणारी आणि त्यांचा विकास करणारी ही संविधानाची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये मांडलेली आहे आणि त्यामुळं हे संविधान सर्वोत्कृष्ट आहे हे जगानं मान्य केलं आहे। हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पण बाबासाहेब आंबेडकरांवर इथला जो उच्चवर्णीय आहे तो उच्चवर्णीय जातीवादातून वेगळ्या भूमिकेतून बघतो आहे। हे जातीवादी सैतान बाबासाहेब आंबेडकरांना वेगवेगळ्या पद्धतीनं आपली भूमिका मांडत असताना त्यांची विटंबना करण्याचा किंवा त्यांना बदनाम करण्याची भूमिका मांडताना दिसत आहेत। या देशात सर्वोच्च पदावर बसलेले जे मोदी आहेत किंवा नरेंद्र मोदी आहेत, तसेच अमित शाह आहेत। या अमित शहाने बाबासाहेब असे काय सारखं म्हणता, जर एखाद्या देवाचं नाव घेतलं असेल तर स्वर्ग मिळाला असता, अशा प्रकारची भूमिका घेऊन बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना करण्यात आलेली आहे। मला सांगा की तुम्हाला जर देवधर्म हे करत तुम्ही राम मंदिर बांधलं, त्याच्यानंतर अनेक गोष्टी केल्या, तुम्ही कृष्ण म्हणा, तुम्ही राम म्हणा, तुम्ही राम म्हणा, तुम्ही कृष्णाचे गीत गा, त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आहे। आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं मोठं केलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं आम्हाला माणूसपण दिलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं आम्हाला शिक्षण दिलं। बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं आम्हाला राज्य कारभार करण्याची संधी उपलब्ध करून दिली। बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं मला माणूस म्हणून पृथ्वीवर उभा राहण्याचं एक मोठं जबाबदारी दिलेली आहे। हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणून आम्ही अमित शहा या माणसाला नीटपणानं ओळखत नाही। तो जातीवादी भूमिकेतून ही भूमिका मांडताय। तुम्हाला जर राम म्हणून स्वर्गात जायचं असेल तर आमची कुठल्याही प्रकारची हरकत नाही, पण आम्हाला कुठल्याही देवाचं नाव घेऊन किंवा कुठल्याही देवाचा जप करून कुठल्याही स्वर्गामध्ये जायचं नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला इथं नंदनवन दिलंय। भारतीय नंदनवनामध्ये आम्हाला भारतीय नंदनवन जे आहे त्याच्यामध्ये आम्ही इकडं तिकडं बागडतो आहोत, खेळतो आहोत, आम्ही आमची भूमिका मांडतो आहोत। आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि या स्वातंत्र्यातूनच आम्ही आमची भूमिका पूर्ण केलेली आहे आणि म्हणून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना जय भीम असं म्हणतो आणि संविधानाचा सुद्धा विजय असो असं म्हणतो। एवढंच या प्रसंगी बोलतो आणि याच ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत। मी रामचंद्र माने, भारतीय दलित पॅंथरचा महाराष्ट्राचा अध्यक्ष। आपण सर्वांनी या भूमिकेमध्ये यावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो।